मराठ्याला आरक्षण मिळालं आणि ओबीसीच्या पोटामध्ये पोटसूळ उठला। हा पोटसूळ का उठला, कोणाकोणाच्या पोटामध्ये उठला, कोणत्या ओबीसीच्या उठला, कोणत्या मराठ्यांचा उठला, आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत। मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि 27, 28 आणि 29 या 3 दिवसामध्ये तिसऱ्या दिवशी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सकाळी 10 वाजता मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं आणि उपोषणाला बसताच राज्य सरकारने जे मोर्चेकरी होते त्यांचं खाण्यापिण्याचं पूर्ण बंद केलं। त्याला आपण म्हणतो रसद मारण्याचं काम केलं आणि 2-3 दिवस 4-5व्या दिवशी राज्य सरकारने आणि कोर्टाने निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या अनुषंगाने एक पाऊल मनोजदादा जरांगे पाटील हे मागं सरकले आणि एक पाऊल राज्य शासन हे मागं सरकून मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करून मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम राज्य सरकारने केलं, फडणवीस सरकारने केलं। मित्रांनो, परंतु जसंच मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम झालं, JR मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हातात दिला, तसंच मराठा समाजाचे काही दलबदलू किंवा जे काही लाभधारक असतात, ज्याच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या, अशा लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठण्याचं काम झालं। आपण ओबीसीच्या पोटामध्ये पोटसूळ उठला तर आपण समजू शकतो, परंतु आपल्याच मराठा समाजाच्या जे काही पुढारी होते, जे आजूबाजूला दादांच्या फिरत होते, अशा लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठायला सुरुवात झाली आणि एक करता सर्वांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली। मीडियावर येऊन सोशल मीडियावर येऊन आपापल्या प्रतिक्रिया देण्याचं काम सुरू केलं, परंतु दादांनी त्यांना भीक घातलं नाही। दादांनी शब्द दिला की मला जे काही मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत यांनी मला शब्द दिला आहे आणि मी जरी JR चुकला असेल तरी मी JR बदलून घेईल, असा शब्द मनोजदादा जरांगे पाटलांनी दिला। आणि त्यांनी एवढंही सांगितलं की भावांनो, समाजाच्या लोकांनो, घाबरून न जाता किंवा आपल्यामध्ये फूट न पाडता धीर धरा आणि धीर धरल्याच्या नंतर आपण तिसऱ्या दिवशी आपण JR बदलून घेऊ। आणि तसंही झालं। आज जो काही त्या JRमध्ये जो काही फरक होता, तो फरक किंवा जे काही त्रुटी होत्या त्या दूर करण्याचं काम मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या JRमध्ये त्रुटी ज्या होत्या त्या दूर केल्या आणि ज्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठले होते ते तोंडावर पडण्याचं काम झालं। मित्रांनो, छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा तायवाडे असतील, असे वेगवेगळ्या जे काही ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही कोर्टामध्ये जाऊ, परंतु कोर्टामध्ये जाण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाची उपसमिती बनवण्यात आली आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष अतुल सावे यांना करण्यात आलं। आणि नागपूर या ठिकाणी ओबीसी समाजाचं आंदोलन चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या सर्व ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य करण्याचं काम केलं। म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं प्रथम मी कौतुक करीन, अभिनंदन करीन। मित्रांनो, परंतु मराठा समाजामध्ये जन्माला यायचं, मराठा समाजासंग खायचं, मराठा समाजासंग प्यायचं आणि मनोजदादा जरांगे पाटलाच्या आजूबाजूला फिरायचं, दादांच्या स्टेजवर जायचं आणि दादांनी थोडं बोललं की राग येतो आणि आल्याच्या नंतर दादांच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचं काम काही मराठा समाजातील काही दलबदलू नेत्यांनी केलं, हे दुर्दैव आहे मित्रांनो। परंतु त्यांना एवढाही दम निघाला नाही किंवा एवढाही त्यांना असं वाटलं नाही की आपण आत्ताच JR हातात पडला आहे आणि आपण 5 मिनिटात कशी प्रतिक्रिया द्यावी, हे पण त्यांना कळालं नाही। मित्रांनो, मुंबईमध्ये मराठा समाज लाखांनी नव्हता तर कोटींनी होता, हे मुंबईकरांनीच पाहिलं नाही तर जगाने पाहिलं आणि हा संदेश पूर्ण जगात, देशात पसरला आणि त्याचीच दखल म्हणून
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतली आणि मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्याचं काम केलं. मित्रांनो, हाके असतील, भुजबळ असतील, यांना कोणीही भीक घालत नाही, यांचा अभ्यास कमी आहे. परंतु मराठा समाजाचे नेते, मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पावलाचा अभ्यास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून ते कार्य करत आहेत. ते असंही सांगतात, आपल्याला काही फायदा करून घ्यायचा असेल किंवा काही मागून घ्यायचं असेल तर काही पावलं मागं सरकावी लागतात आणि एकदाच खाण्यापेक्षा थोडं थोडं खाल्लं पाहिजे, कारण एकदाच गरम खाल्लं तर तोंड भाजल्याशिवाय राहत नाही. हा शब्द, हा विचार फक्त जरांगे पाटीलच करू शकतात, बोलू शकतात आणि आचरणात आणू शकतात. मित्रांनो, आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.